दिवसापासून जवळपास लीलावती हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांचे सुपुत्र हे उपचार घेत असलेले मी बघितले आणि त्यांच्याकडे आमदार खासदार मंत्र्यांच्या रांगा लागलेल्या सुद्धा मी बघितले. असो, त्यांच्या सुपुत्राला आजारातून बरे हो आणि दीर्घायुष्य लाभो या माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा आहे. एक संवेदनशील घटना मला नमूद करायची. एक लक्ष्मण सोनोने नावाचे एक व्यक्ती आहेत तेली समाजाचे, हे संभाजीनगरचे रहिवासी आहे. डीजे त्यांचा व्यवसाय आणि डीजेवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्या कुटुंबाचा. ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून टू व्हीलरवर अंतरवाली सराटीला 14 ऑक्टोबर 2023च्या सभेला पाठिंबा दिला आणि सहभाग घेतला. पण अंतरवाली सराटीच्या 14 ऑक्टोबर 2023च्या सभेहून परतत असताना पाचोड येथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना कायमचं अपंगत्व आलं आणि कोमात येते. आजही त्या तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत ते कोमात आहे आणि मरणशय्येवर आहे. हे तुम्हाला मी जे का सांगतो की ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला त्यांनी. त्याच काळात मनोज जरांगे हे तिथं उपचार घेत होते आणि उपचार घेत असताना त्यांना 25 ते 30 लाख रुपये खर्च आला आणि त्याच वेळी त्यांचे नातेवाईक मनोज जरांगे, सरपंच पांडुरंग तारक आणि पुन्हा प्रदीप, माझे जे मित्र आहेत प्रदीप दादा सोळंके, त्या तिघांनाही ती कैफियत सांगितली आणि कुठेतरी स्कीममध्ये बसवा. ते डॉक्युमेंट, ते फाईल वगैरे त्यांना दाखवल्या. पण ते फाईल दाखवत असताना मनोज जरांगे यांनी हात खाली केला. हात खाली करा असं म्हणून इशारा केला आणि ते बघा, ते सीन बघा तुम्ही एकदा. बाकी तुम्ही सांगितलं ते डॉक्युमेंट वगैरे केले आता काय डॉक्युमेंट झाले कंप्लीट, पण वरतूनच झालं पाहिजे दिले पण डॉक्युमेंट आपले होते. शूटिंग करून आज मनोज जरांगे यांच्या सुपुत्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या आमदार खासदार मंत्र्याच्या रांगा लागल्यात. तिथं मंत्री महोदय विखे पाटील साहेब, मंत्री महोदय उदय सामंत साहेब, प्रसाद लाड साहेब, पुन्हा तिथं निलेश राणे साहेब पुन्हा आणखीन भेटायला जातील. असो, शुभेच्छा आहे त्यांना. पण लक्ष्मण सोनोने यांना न्याय मिळेल का? मी या सर्वांना सांगतो, या सर्वांना माझी विनंती आहे की यांना न्याय कधी मिळेल.